तैसू राजकुमारी रेणुका माता एक आश्रम में ऐकन कऊ जीवन કર્યા કવાનું ઇનામ દે છે અને એક બાયકોને કુંકુ બાંગડે વસ્ત્ર આભરણ એ સભ્ય બી એનું કવડું મહત્વ છે કવાનું ઇનામ હે આમી દેખેસ ગઈ કવડું છંદ બોલેલ છે પતિ સેવા ಎಂಬ ತಿಲಕ ವಂಶ ಗೌರವ ಎಂಬ ವಸ್ತ್ರ ದಾನ ಧರ್ಮವೆಂಬ ಬಳೆಗಳು ಅಭಿಮಾನವೆಂಬ ಆಭರಣ ತೈವ್ಯನಿ ಜ್ಞಾನವೆಂಬ ನದಿಯಲ್ಲಿ ಮನವ ತೊಳೆದಿಟ್ಟು ಆಶ್ರಮದಲ್ಲಿ ಯೋಗಿನಿಯಂತೆ ಬಾಳಿದಳು माते रेणुका के कंठ यहाँ कतर सासून तोन घर में आयल तवा थानु परिसर कवचे तो तिने ಹೊಂದಿಲಿಕನ್ जानो मायन तोन घर में असेलू था मायन तोन ही गई तई एक आम्ही लई छंद आणि बांगडे कुंकू कापडावरना कडे आम्ही कवडू ध्यान देनु कवानु है हमने माताना कथा में हमने कळच ते प्रकार माता आश्रम में जीवन करता असच तवनु वैवाहिक जीवन शुरू हो असच आश्रम असच तव पति सेवा करता असच कतर कहू उदय कालदळ एद्दू काही नाम बोलायचं ह्या उजाळना पारे सूर्य उदयना पहिला उठानो उठीकन आंघोळ करीकन पतीना पूजासाठी का होनो तैसबी बी रेडी करानो कतर ह्या माता का करता असच आंघोळ करीकन नदीन गईकन उसुकनो घागर करीकन सर्पने सिंबी करीकन पवित्र जल जमदग्नी महाराजांतोने लैकन देता असच ते जलती पूजा करता असच जमदग्नी ऋषी तैसू ह्या तवडू भक्ती ती पवित्रता ती माता सेवा करता असच मात्र एक दिवस का होच माता जल लावांग येल तवा घागर करीकन ता पानी भरनो कयल तवा पानी में ऊपर गंधर्व एक रती क्रीडा करत ते छाव पानी में दिसच था पानी में पडेलू छाव देखीकन एक क्षण मातानु मन विचलित ही गई छोड़ाच एक क्षण मन विचलित होता मच तै का पानी भरत ते घागर उकळे गई छोड़ाच सर्प भी सुई 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 गई छोड़ाच माताकडे सर्प भी नहीं परत घागर करांगे आतर तई बटतू भी नहीं काकतर था मननु एकाग्रता गई छोड़ी असच खाली हत्ती माता आश्रमने आवच डरता डरता हुबऱ्या असच था मातानु परिस्थिति देखीकन जमदग्नी ऋषी तवना दिव्य दृष्टी ती देखाच का हो अशी कैकम बोलीकन देखीकन कळलीकन मातान ते श्राप देश तू आता पतिव्रता नाही तुता मन तारू विचलित ही गई छोडीच तिनासाठी तू ह्या आश्रम असान बी योग्य नमे तुता ह्या ती गई छोड आणि कुष्ठरोगी होतो कैकम बोलीकन था श्राप दीकन मातानं आश्रममती बाहर घाली छोडच था ती आश्रममती बाहर गયેલવાલા माता एक ग्रंथम छे सीधू मातंगीना आश्रमने याकत्र मतंग जनांगनु एक पंगड ते पंगडना मुख्यस्थ मातंगी कनारा असच तवना आश्रमने या था तवनु आरोग्य एक मातंगी कनारा ते माता येवनु लई चुगोट आरोग्यनु देखील्या येवने जर जुमागी मांद्या येवनु सेवा कर्या कैकन एक ग्रंथम छे ते मातंगीकडे तिथं सेवा करालिकन था ती देखीकन ते पासत्ती एकीनाथ जोगीनाथ तोना आश्रमने अवच था एकीनाथ जोगीनाथ तोना आश्रमने आयल तवा ऐ कुष्ठ रोग निवारणेन हमने गच्छे कैकम बोलीकन तवा ते का करच पलडे आता हमार घर में सभी वन्ना डोंगर ने जाना रावन्ना घर में सभी वन्ना घर में विशेष पलडे असच ते परडी में गुरु पादुका होता कश ते गुरु पादुका परडेम घालीकन तेथा लिंबना झाडम राख्याता कश तवा रेणुका माता तवनाकडे जाता मच ते गुरु पादुका असेल परडी में पानी घालीकन तवने नवाड्या कैकम बोलीकम बी एक ग्रंथम छे तवज परडे धरीकन तवने पानी घाल्या कैकम बी एक ग्रंथम छे तई कहू अशी तर बी हाव तुमने पहिला बोली छे एक एक ग्रंथम एक एक वायलो वायलो लिखेल असच तवहीकन हे आम्ही कोण तू बरोबर कोण तू नमे हमें तैसे भी का विचार करा हमारा हत्ती साध्य नहीं तई कहू भी असो
हे आता मातानं ते पवित्र जलती स्नान कराडीकन माताનું પૂરા રોગ નિવારણ હોચ. आता माता पूर्ण आराम व्हायचं. मातर बी था एकीनाथ जोगीनाथ बोलच तुम्हारू एवढं सब्बी कंटक पार होचता मात्र आणि एक तुम्हारू परीक्षा छे ते परीक्षाમાં तुम्ही जीत्या का तर આગળ तुम्हारू जीवन लय सुखी असच काही कम बोली कन कहू कयात रहता आम्ही कुंडली देकडावा गया का तर बोलक की नाही आई एवढं पूजा करो तुम्ही एवढं सब्बी तुम्हारू ऐशी ह्या जर त्रास छे आई एक कंटक तुम्हारू दाटी का तर આગળ तुम्ही लई मस्त राजयोग करत तुम्ही काही कन कुंडलेवर नाम बोलक की नाही सेम तवचता ह्या माता रेणुकांबी बोलेल आणि एक तुम्हारू ह्या कंटक छे तई तुम्ही पार કર્યા का तर तुम्ही આગળ લઈ આરામથી જીવન કરો છો. मात्र तई तुम्ही ता पतीकडे गई का नथा तुमने पती स्वीकार करनु कतर बी तुम्ही ह्या शंकरનું તપસ્યા કરનું અને એક તવનું પૂજા કરનું કંઈ કમ બોલે છે. હું કંઈ કમ બોલે છે માતા થા રેણુકા માતા તઈ બી હું કંઈ કમ બોલે છે ભગવાન શંકરનું તપસ્યા કરે છે અને થા ભગવાન શંકરને नैवेद्य अर्पण करानं असं कहू कया तर आता ते का परडी होतो ने ते परडीમાં एक 4-5 घर होती एक तांदूळ मांगीली कनवानो तांदूळ मांगी लई कन अग्निનું સ્પર્શ નહીં તે તનામ ભાત કરાનું અગ્નિનું સ્પર્શ નહીં તે ભાત કરી કન તઈ ભાત શંકર ભગવાનને અર્પણ નૈવેદ્ય કરાનું अग्नि नहीं ते कहू भात करान साध्य शे. हो तुमने ते बोलती जाता ह्या आता माता का करच एक मडकाम तांदूळ घालच तिनाम कवडूहून तडू पाणी घालच अपना पेटवर तई मडकू राखी कन जठराग्निती तई भात करश भात करीकन था माता भगवान शंकर ने अर्पण करश. मडकू पेटर राखी कन पेटमना जठराग्निती तिना ती भात होच. एवढू कठीण पूजा कठीण व्रत सभी भी माता करी कन था शंकर भगवान ने नैवेद्य भी अर्पण करी कन नेक्स्ट माता आणि जमदग्नीना आश्रमने जाश. ह्या अजून जमदग्नीનું शाप अजून थंडू हो असतो नाही अजून मन्नम क्रोध असच अजून तो ही कन मातान देखता मच आणि तवने राग अवच आणि बोलच तुने आऊ नको काही कम बोल्या तर बी तू आणि हे ऐका आता काही कम बोली कन हे ऐकते नाही तू ता काही कम बोली कन राग ती तो ना 4 बेटावन्ने बोलावच 4 बेटावन्ने बोले कन मायनु शिरच्छेद कर काही कम बोलच. बेटा बोलच नहीं नहीं हमारा ते साध्य नहीं पैदा करेलो माय एवढं हमने दूध पिवाडी कन पालन पोषण करी कन हमने मट्टा करेला मायनु शिरच्छेद हमी करनु साध्य नहीं हमारा ते नहीं होतो काही कम बोलच. पहिलो बेटो भी तब बोलच दोनों बेटो भी तब बोलच 4 बेटा भी तब बोलच. था जमदग्नीन राग कंडाटी असच तो ही कन तुम्ही मारा लेकरू ही कन मारू वात ऐकता नाही तुम्ही सब्बी जना भस्म हो काही कम बोली कन स्वतःना लेकरूवरने शाप द्यायचे 4 जना बी जळीकन राख होचे भस्म होचे. लास्टने पासत ती भार्गव रामने बोलावच. ह्या भार्गव राम कतर विष्णूનું एक अवतारच विष्णूच परशुराम ही कन आयल असच. ह्या पहिला परशुराम काही कन नाव असतो नाही भार्गव राम काही कन नाव असच. थार भार्गव राम शिवने तपस करी कन परशु भगवान शंकर था एक रामने देल असच तवा ती परशुराम काही कम बोली कन नाव पडच. हे आता भार्गव राम काही कम बोली कन जमदग्नी बोलावच. तपसने बट्यो असच भार्गव राम बाप बोलावतो काही कम बोली कन तक्षण अवच. आयेल परिस्थिति जर्रा देखी कन सूक्ष्म कळलेच का आज्ञा छे पिताश्री बोलो काही कम बोलच मायनु शिरच्छेद कर काही कम बोलच. ह्या आणि बी हो तुमने बोलू छ एक ग्रंथम छे परशुराम उत्तम सीधु शिरच्छेद करच काही कम बोली कन मात्र आणि एक ग्रंथम छे शिरच्छेद ते करांग गयल तवा रेणुका माता थाती चुकाळली कन यल्लम्मा कनारा एक बायकोना शरणम गईकन था आश्रय लेच परशुराम थाच गईकन ते यल्लम्मानु आणि रेणुका मातानु दोन्हीवन्नु बी शिरच्छेद करच. तर दोन्हीवन्ने शिरच्छेद करच. ह्या जमदग्नीनं खुशी वच आता मायनो रेणुकानु शिरच्छेद हुच काही कम बोली कन तवा जमदग्नी परशुरामने बोलच
वा बेटा मारो वात ऐक्यो तो आता तूने का वर हुनो मांग तूने 3 वर हव दूच कैकम बोला છે 3 वर दूच कैकम बोलेल ते नम परशुराम पहिलू वरज का માંગે છે મારી માય आणि पहिलाननी जिवंत हिकन उठनो कैकम बोला છે હા હોન દે કોન नको કતો तर आई मंत्र जलले मुंडकी का कट करेલું છે તથા માયના શરીર અને દેહ અને રાખ आणि आई मंत्र जल चुपड माय उठा છે कैकम बोला છે रेणुका उठा છે कैकम बोला છે तवडू जमदग्नी बोलता मच परशुरामने कंडाठी खुशी ग छोड़च खुशी होता मच का करच गडबडम हव आता तुमने बोली तो यल्लम्मानु भी शिरच्छेद करच रेणुका मातानु भी शिरच्छेद करच के बोली कन यहाँ आता परशुराम गडबडती का करच रेणुका मातानु शरीर था पड़ी असच यल्लम्मानु मुंडकी कत रुंड लिकनवच ते रेणुकाना शरीरना उपर तई यल्लम्मानु मुंडकी राखी कन मंत्र जल तिने सिंपडणे करच था रेणुका उठच मात्र यल्लम्मानु मोंडू असच अरे इसकी काय अनर्थ ही गए तो मराठी काय बोली का आणि गडबडती का करच यल्लम्मानु शरीर लेच रेणुका मातानु मुंडकी लेच लिखन था तवने जल सिंपडणे करच ते बी उठच हिव यहाँ 2 जना हेलने रेणुका यल्लम्मा कैकन बोलाचे आता आम्ही का बोलाचे डोंगरनु रेणुका यल्लम्माना गुडिंग गया था रेणुका यल्लम्मा माता कैकम बोला की नेहमी तिनासाठी श्या 2 नावों पड्या कैकम बी एक ग्रंथम छे ह्या ये 2 जना हेलने आणि एकटीन नाव मातंगी कैकन राख्या कैकम बी एक ग्रंथम छे ह्या ग्रंथम वायलू वायलू जरा विवरण आवच आम्ही तई कहू असेल तो स्वीकार करता छे आता उडूच तो ह्या मातंगी कतर था मातंग जनांगमनी मुखंड मातंगी कैकंबी छे था तवना आश्रममा स्थान लिखन था मातंगी रेणुका मातानु सेवा कर्या था कैकम बोली कंबी एक ग्रंथम छे ह्या 2 जना हिकन था एक रेणुका यल्लम्मा मातंगी कैकन आणि एकटावने नाव राख्या कैकंबी एकम छे तो हिकन तई जरा गोंदल हमने छेत ये प्रकार था माय उठच अजून 2 वर होता तो परशुरामकडे तो 1 वर त्यांनी बोलच 4 भाईबंदो का भस्म व्हाच तोने 4 वनने उठाडो कतर तोने जीवंत करो कैकम बोलच था ते बी 4 जना जीवंत होच भाईबंदो बी आणि 1 वर असच परशुरामकडे तेव्हा परशुराम बोलच बापकडे राग लई छे ए रागती मारा मायने एवढू त्रास होतो लगूच ए बापना मदमेनु क्रोधाग्नीच काढ्या तर आराम सुखी असत तो कैकम बोली कन था जमदग्नी बोलच तो ना दादान परशुराम बोलच जमदग्नी ना तुम्हारा मद में का क्रोधा देवी छे ते क्रोधा देवीन तुम्ही भार काढो कैकम बोलच परशुराम बोलेला बात ने था जमदग्नी हूँ कैकम बोली कन तो ना मद में कायक लई राग असच ते क्रोधा देवीन जमदग्नी महाराज भार काढी छोडच आता जमदग्नी महाराजनु क्रोध पूर्ण शांत ही गई सौम्य स्वभाव आई क्रोध भार काढे पासती बी अगळ जमदग्नीन का त्रास होच कवानो हो तुमने अगळ बोलू तई भी आता कहू क्या तो यहाँ हमने सहस्रार्जुन महाराजनु प्रवेश होचता ह्या